पुढे जाऊ बातमी बारामतीच्या राजकारणात नाही। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि अशात आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चर्चेत आली आहे। बारामती शहरामधील आमराई भागातील जिल्हा बँक बुधवारी रात्री तब्बल 11 वाजेपर्यंत सुरू होती। यावरून आता आरोप प्रत्यारोपांचा खेळ कसा रंगलाय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। येत्या 22 जूनला बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे। साक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार ही निवडणूक लढवत असून त्यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची बनली आहे। त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। त्यात आता नव्या वादाची भर पडली। बारामतीच्या अमराई परिसरात असणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुधवारी रात्री 11 वाजल्यानंतरही सुरू होती। रात्रीचा खेळ चालेचा नवा प्रयोग तिथं सुरू असल्याचं बोललं जातं। निवडणूक मॅनेज करणाऱ्या संशयास्पद घडामोडी घडत होत्या असे आरोप करण्यात आले। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे? अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं, डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं, व्हिडिओची नावं, दूध संघाचे नाव, सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे। हा आचारसंहितेचा भंग आहे। खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही। या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पीए मुसळे साहेब इथं होते। ते गाडीत बसून गेले। आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले। काय भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते। आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबाचं 11 वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या, पैशाची पाकिटं भरायची अशा। शरद पवार राष्ट्रवादीच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचे युवा नेते युगेंद्र पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या प्रकारावरून गंभीर सवाल उपस्थित केलेत। साधारण 11:30 वाजता काल ती बँक उघडी होती हे आपण तिथं बघितलंय आणि फक्त बँक उघडी नव्हती तर आतमध्ये गेल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या सभासदांची यादी सुद्धा त्या बँकेत होती आणि जे आपले इथले सहकारी संस्था आहेत त्या सगळ्या संस्थाची यादी पण होती आणि तिथं कुणाला काय काम काय जबाबदाऱ्या वाटून दिलेत हे पण सगळं त्या यादीत आपल्याला तिथं बघायला मिळालं। ब्रांच मॅनेजरला माहिती नसताना बँक उघडलीच कशी? हाच पहिला गुन्हा आहे। बँक उघडलीच कशी ब्रांच मॅनेजरला माहिती नाही आणि हे आरबीआयच्या आणि नाबार्डच्या गाईडलाईन्सच्या बाहेर। हा देश कायद्याने चालतो। कैलासवासी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नियम कायदे लावलेले आहेत। जर त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही तर याला लोकशाही जगणार कशी? जर यंत्रणा अशा लोक वापरायला लागले तर या देशात लोकशाही कशी जगणार, कशी टिकणार? बुधवारी रात्री उशिरा बारामतीत घडलेल्या या प्रकारामुळे राजकारण तापलंय। शरद पवारांनी तर या घडामोडींच्या आधीच तशी शंका उपस्थित केली होती। आधी लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर विधानसभेच्या रणधुमाळीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असं राजकारण महाराष्ट्रानं आणि अवघ्या देशानं पाहिलं। आता स्वतः अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत एंट्री केल्यानं ही निवडणूक सुद्धा तितकीच प्रतिष्ठेची बनली आहे। 22 जूनला मतदानाच्या दिवसापर्यंत ही निवडणूक आणखी कोणते रंग दाखवते हे आता पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।